मित्रो, आपण पाहतो आहे कोऑर्डिनेट जिओमेट्रीमध्ये सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन. समजा हा ए बी सेगमेंट आहे आणि या ए बी सेगमेंटवर एंड पॉईंट्स ए आणि बीच्यामध्ये एक पी पॉईंट आहे. त्या पी पॉईंटनी सेगमेंट ए बीचे दोन भाग केले, एक ए पी आणि पी बी, म्हणजेच सेगमेंट ए बीला पीनी डिवाईड केलं. समजा ए पी पार्ट जो आहे त्याची लेंथ एम आहे आणि पी बी पार्ट जो आहे त्याची लेंथ एन आहे. तर मॅथमॅटिक्समध्ये याचं डिस्क्रिप्शन करतात की पॉईंट पीनी सेगमेंट ए बीला M:n या रेशोमध्ये इंटरनली डिवाईड केला. इंटरनली का डिवाईड केलं? कारण हा पी पॉईंट जो आहे तो ए बी सेगमेंटवर ए आणि बी एंड पॉईंट्सच्या मध्ये आहे. तर इथे समजा या एचे कोऑर्डिनेट्स आहेत x1 y1, या बीचे कोऑर्डिनेट्स आहेत x2 y2, म्हणजे एंड पॉईंटचे कोऑर्डिनेट x1 y1 आणि x2 y2 असतील. आणि समजा या पीचे कोऑर्डिनेट्स असतील xy. तर सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजननी आपण या पीचे कोऑर्डिनेट्स जे आहेत XY ते काढू शकतो. जर आपल्याला या पी पॉईंटनी सेगमेंट ए बीला कोण्या रेशो डिवाईड केला तो रेशो दिला असेल आणि सेगमेंट ए बीच्या एंड पॉईंट्सचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला दिले असतील, म्हणजे एचे कोऑर्डिनेट्स, बीचे कोऑर्डिनेट्स आणि पीनी ए बीला ज्या रेशोमध्ये डिवाईड केलं तो रेशो दिला असेल, तर आपण या पॉईंट ऑफ डिव्हिजन म्हणतात याला पॉईंट ऑफ इंटरनल डिव्हिजन म्हणतात. या पीचे कोऑर्डिनेट्स आपण काढू शकतो. त्यासाठी एक फॉर्म्युला आहे, त्याला म्हणतात सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन. म्हणजे इफ पॉईंट पी डिवाइड्स सेग ए बी in the ratio M:n. समजा या पॉईंट पीनी सेगमेंट ए बीला M:n रेशोमध्ये डिवाईड केलं असेल अँड एचे कोऑर्डिनेट्स असतील x1 y1 आणि बीचे कोऑर्डिनेट्स असतील x2 y2. देन by section formula for internal division, the coordinates of point P are given by. हा पी जो पॉईंट आहे याचा एक्स कोऑर्डिनेट जो असतो तो काढायचा फॉर्म्युला असतो M:x2 म्हणजे mx2 प्लस n:x1 nx1 अपॉन m+n, म्हणजे M:x2 प्लस n:x1 अपॉन m+n. आणि या पॉईंट पीचा वाय कोऑर्डिनेट काढायचा फॉर्म्युला असतो my2 प्लस n:y1 ny1 अपॉन m+n. हा झाला सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन. असाच एक असतो सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन. सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन हा असा आहे. एक फिगर काढून मी तुम्हाला दाखवतो एक्सटर्नल डिव्हिजन सेगमेंटचं कशाला म्हणतात. हा समजा सेगमेंट ए बी आहे आणि या सेगमेंट ए बीवरला आपण प्रोड्यूस केलं. इकडे समजा एक पी पॉईंट आहे. आता इथे हा पी ए बी सेगमेंटच्या बाहेर आहे. हे ए आणि बी आपल्या सेगमेंटचे एंड पॉईंट्स आहेत. समजा एचे कोऑर्डिनेट असतील x1 y1, बीचे कोऑर्डिनेट्स असतील x2 y2 आणि हा जो पी पॉईंट आहे याचे कोऑर्डिनेट्स असतील xy. आता जसं इथे ए पी होतं, पीपासून याचं डिस्टन्स, एका एंड पॉईंटचं डिस्टन्स आणि पीपासून दुसऱ्या एंड पॉईंटचं डिस्टन्स सेगमेंटच्या, तसं पीपासून ए या एंड पॉईंटचं डिस्टन्स ए पी.
समजा हे ए डिस्टन्स, एचं पी पासूनचं डिस्टन्स हे एम असेल. हे एंडपॉईंट जे आहेत सेगमेंटचे, समजा सेगमेंटच्या ए या एंडपॉईंटचं पी पासूनचं डिस्टन्स एम असेल आणि बी एंडपॉईंटचं पी पॉईंटचं डिस्टन्स हे एन असेल. तर ही जी सिच्युएशन आहे याला म्हणतो आपण सेगमेंट ए बीला या पी पॉईंटनी एक्सटर्नली डिवाईड केलं. कसं डिवाईड केलं? कोण्या रेशोमध्ये? M:n रेशोमध्ये. तर हे पी जो पॉईंट आहे त्याचं दोन्ही एंड पॉईंटपासूनचं डिस्टन्स असते हे एम एन. म्हणजे पीचं ए पासूनचं डिस्टन्स एम असेल आणि पीचं बी पासूनचं डिस्टन्स एन असेल. तर आपण म्हणतो या सिच्युएशनला म्हणतो आपण पॉईंट पीनी सेगमेंट ए बीला एक्सटर्नली M:n या रेशोमध्ये डिवाईड केलं. आणि समजा एचे म्हणजे एका एंड पॉईंटचे कोऑर्डिनेट x1 y1 असतील, बीचे कोऑर्डिनेट्स x2 y2 असतील, पीचे कोऑर्डिनेट xy असतील. तर ह्या पी पॉईंटनी जो ए बी सेगमेंटला एक्सटर्नली M:n रेशोमध्ये डिवाईड करतो याचे कोऑर्डिनेट्स काढायचा फॉर्म्युला आपल्याला मी आता सांगतो आहे, ज्याला म्हणतात सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन. इफ पी ज्याचे कोऑर्डिनेट्स आहेत XY हा डिवाइड करत असेल, विभागत असेल, डिवाइड्स सेग ए बी इन द रेशो M:n एक्सटर्नली. समजा हा सेगमेंट हा पॉईंट पी हा सेगमेंट ए बीला M:n या रेशोमध्ये एक्सटर्नली डिवाईड करत असेल अँड एचे कोऑर्डिनेट्स असतील, या एका एंड पॉईंटचे कोऑर्डिनेट्स असतील x1 y1, बीचे कोऑर्डिनेट असतील x2 y2. देन बाय सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन, हा सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन आहे. डिव्हिजन द कोऑर्डिनेट्स ऑफ P आर गिवन बाय पीचे कोऑर्डिनेट, पीचा एक्स कोऑर्डिनेट इथे असतो एक्सटर्नल डिव्हिजनमध्ये M इंटू x2 मायनस n इंटू x1 अपॉन M+n. आणि या पी पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट काढायचा फॉर्म्युला असतो My2 मायनस ny1 अपॉन M+n. आणि एक मिड पॉईंट फॉर्म्युला असतो तिसरा. हे व्हेरी इम्पॉर्टंट आहेत तिन्ही फॉर्म्युले. मिड पॉईंट फॉर्म्युला हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, जेव्हा मी तुम्हाला डिस्टन्स फॉर्म्युला शिकवलं होतं तेव्हाच मी तुम्हाला मिड पॉईंट फॉर्म्युला शिकवलं होतं. आता या एक चॅप्टरमधला या फॉर्म्युल्यांवरचा सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन, सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन या आणि मिड पॉईंट फॉर्म्युला या 3 फॉर्म्युल्यांवरचे प्रॉब्लेम्स आपल्याला घ्यायचे आहे. तो आहे आपला एक्झरसाइज 5.2. ते प्रॉब्लेम्स 5.1 आपण कंप्लीट केलेलं आहे. आता 5.2 कडे येऊ आपण. प्रॅक्टिस सेट 5.2मध्ये हे फर्स्ट एक्झाम्पल आहे आपला. ते आपल्याला सांगत आहे फाइंड द coordinates of point P if P divides the line segment joining the points A coordinate -17 and B coordinate 4 -3 in the ratio 2:3. जे एक पॉईंट P आहे, ही सिच्युएशन आहे. पॉईंट P आहे तो सेगमेंट ए बीला डिवाइड करतो. आता तो कसं डिवाइड करतो हे आपल्याला दिलेलं नाही. एक्सटर्नली डिवाइड करतो की इंटरनली डिवाइड करतो. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट इफ P डिवाइड्स लाइन सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट A अँड B इन द रेशो 2:3. आता हा इंटरनली डिवाइड करतो की एक्सटर्नली डिवाइड करतो हे आपल्याला दिलेलं नाही. इंटरनली डिवाइड केलं असेल तर त्याचे कोऑर्डिनेट काढायचे फॉर्म्युले. आणि इथे जर दिलं नसेल आपल्याला
इंटरनली डिवाइड करतो की एक्सटर्नली डिवाइड करतो दिलं नसेल तर तो पॉईंट सेगमेंटला इंटरनली डिवाइड करतो असं समजायचं. आता एक्सटर्नली डिवाइड करतो की इंटरनली डिवाइड करतो तसं आपल्याला स्पष्ट द्यायला पाहिजे. जेव्हा दिलेलं नसतं तिथं समजून घ्यायचं की हा पॉईंट सेगमेंटला एक्सटर्नली इंटरनली डिवाइड करतो आहे. ते घेतो आहे मी आता प्रॅक्टिस सेट 5.2 मधलं फर्स्ट एक्झाम्पल. हे एक्झाम्पल मी लिहिणार नाही, मी त्याचं सोल्युशन घेतो. इथे लिहितो मी लेट हा जो ए एंड पॉईंट आहे सेगमेंटचा त्याचे कोऑर्डिनेट घेऊ आपण. जे दिले आहेत ते आहेत -1 7 जे घेऊ आपण x1 y1. बी जो एंड पॉईंट आहे त्याचे कोऑर्डिनेट आहेत 4 - 3 हे घेऊ आपण x2 y2. आणि पीचे कोऑर्डिनेट्स घेऊ आपण. हे समजा म्हटलं आहे आपण इथे. समजा हे कोऑर्डिनेट x1 y1 आहेत, x2 y2 आहेत आणि पीचे कोऑर्डिनेट आहेत समजा xy. आणि MS2n म्हणजे ज्या रेशोमध्ये पीनी सेगमेंट ए बीला डिवाईड केलं, इथे कसं डिवाईड केलं दिलं नाही तर मग इंटरनली घ्यायचं. कोण्या रेशोमध्ये डिवाईड केलं आहे 2:3. मग इथे लिहू आपण बाय सेक्शन फॉर्म्युला. फॉर इंटरनल डिव्हिजन इंटरनल डिव्हिजनच्या सेक्शन फॉर्म्युल्यानुसार x असेल mx2 प्लस nx1 अपॉन m+n अँड y कोऑर्डिनेट असेल पीचा my2 प्लस ny1 अपॉन m+n. हे आपण किमती टाकू याच्यामध्ये. m आहे 2 इंटू x2 जो आहे x2 आहे 4 प्लस n आहे 3 आणि x1 आहे -1 अपॉन m+n म्हणजे 2 + 3. हे सोडून घेऊ आपण पहिले. 2 × 4 झाले 8 प्लस इंटू मायनस मायनस 3 × 1 म्हणजे झाले 3 अपॉन 5 म्हणजेच 5/5 इक्वल टू 1. आणि वायला काढू आपण आता. m2 आहे y2 आहे -3 प्लस n आहे 3 आणि y1 आहे 7 अपॉन 2 + 3 प्लस इंटू मायनस मायनस 3 × 2 6 प्लस इंटू प्लस प्लस 7 × 3 21/5. ते झाले मग 21 - 6 म्हणजे 15/5 इक्वल टू 3. मग देअरफॉर उत्तर लिहितो मी. पीचे कोऑर्डिनेट्स आहेत XY म्हणजेच 1 3. तर हे फर्स्ट एक्झाम्पल आपण घेतलं 5.2 मधलं. सेकंडकडे येतो. इन सेकंड एक्झाम्पल इन इच ऑफ द फॉलोइंग सेगमेंट्स एक्झाम्पल्स खाली दिलेल्या प्रत्येक एक्झाम्पलमध्ये फाइंड कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट ए पॉईंटचे कोऑर्डिनेट काढा विच डिवाइड्स सेगमेंट PQ इन द रेशो S/B. म्हणजे सेगमेंट PQला आता इथे पण दिलं नाही आपल्याला इंटरनल डिव्हिजन की एक्सटर्नल डिव्हिजन. मग हे इंटरनल डिव्हिजनच पकडायचं. तर प्रत्येक एक्झाम्पलमध्ये हे 3 एक्झाम्पल आहेत. तर 3 एक्झाम्पलमध्ये एक ए पॉईंट आहे जो सेगमेंट PQला A/B रेशोमध्ये डिवाईड करतो आहे. आता इथे MS2n च्या जागी A/B दिलेलं आहे. तर त्याने काही फरक पडत नाही. सेकंडमधलं फर्स्ट एक्झाम्पल आहे. क्वेश्चन 2 आहे हा. मधलं फर्स्ट एक्झाम्पल आहे. पीचे कोऑर्डिनेट्स दिले आहेत तुम्हाला -3 7 क्यूचे कोऑर्डिनेट्स आहेत 1 - 4 आणि A/B रेशो दिला आहे तुम्हाला 2:1. याचं सोल्युशन असं आहे. लेट पीचे जे कोऑर्डिनेट्स आहेत -3 7 हे घेऊन घ्यायचे तुम्ही x1 y1. क्यूचे जे कोऑर्डिनेट्स आहेत 1 - 4 हे घ्यायचे तुम्ही x2 y2. आणि A/B हा रेशो आहे 2:1. तर जो ए पॉईंट आहे जो डिवाईड करतो आहे सेगमेंट PQला त्याचे कोऑर्डिनेट घ्यायचे आपण XY.
हा A:B रेशो घ्यायचा आपण 2:1. आपण इथे लिहायचं पॉईंट P बाय सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन. जिथे इंटरनली की एक्सटर्नली दिलं नाही आहे तिथे इंटरनल डिव्हिजन पकडायचं. मग आता हा ए पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट होईल. आता इथे एमच्या जागी ए येईल, म्हणजे A(x2) प्लस बी, एमच्या जागी ए आणि एनच्या जागी बी, Bx1 अपॉन ए प्लस बी. आणि वाय कोऑर्डिनेट काढायचा फॉर्म्युला असेल A(y2) प्लस By1 अपॉन ए प्लस बी. तिथे ए आहे 2 आणि x2 आहे 1, 2 × 1. बी आहे 1 आणि x1 आहे तुमचा -3 अपॉन A2 प्लस B1. याला सॉल्व करून घेऊ आपण. 2:1 म्हणजे 2 प्लस इंटू मायनस मायनस 1 × 3 3/1. हे -1/1 म्हणजेच इक्वल टू आला -1. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट आला पॉईंट एचा -1. इथे सॉल्व करू आपण. ए आहे 2, y2 आहे -4 प्लस बी आहे 1 आणि y1 आहे 7 अपॉन 2 + 1. प्लस इंटू मायनस मायनस 2 × 4 8 प्लस इंटू प्लस प्लस 1 × 7 7 अपॉन 3. इथे आपण चुकला आपला, इथे 3 पाहिजे, इथे 3 पाहिजे, म्हणजेच -1/3च येईल. हे सिम्प्लिफाय होणार नाही. ते -8 + 7 म्हणजे झाले -1 परत आणि -1/3. आणि मग देअरफॉर एचे कोऑर्डिनेट्स झाले XY कोऑर्डिनेट्स -1/3 -1/3. आता आपण सेकंड एक्झाम्पलकडे येऊ. सेकंड एक्झाम्पल म्हणजे क्वेश्चन 2 मधलं सेकंड. या तिन्हीमध्ये सेगमेंट PQ आहे आणि त्याला पॉईंट ए डिवाईड करतो आहे. कोणत्या रेशोमध्ये A:B तो रेशो इथे दिलेले आहेत. आता हे घेऊन घेऊ आपण एक सेकंड. आणि थर्ड तुम्ही करायचं मुलांना. तर सेकंडमधलं सेकंड घेतो आहे मी. आता याचं सोल्युशनच घेऊ आपण डायरेक्ट. लेट सेमच एक्झाम्पल आहे. पीचे कोऑर्डिनेट्स जे आहेत -2 -5. हे घेऊ आपण कोऑर्डिनेट्स x1 y1. क्यूचे कोऑर्डिनेट्स जे आहेत 4 3. हे घेऊ आपण x2 y2. आणि एचे कोऑर्डिनेट्स घेऊ आपण xy. आणि ए पॉईंट सेगमेंट PQला ज्या रेशोमध्ये डिवाईड करतो A:B तो रेशो दिला आपल्याला 3:4. बाय सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन चा एक्स कोऑर्डिनेट होईल Ax2 प्लस Bx1 अपॉन ए प्लस बी. आणि वाय कोऑर्डिनेट असेल एचा Ay2 प्लस By1 अपॉन ए प्लस बी. तर A3 आहे आणि x2 आहे 4 प्लस B4 आहे आणि x1 आहे -2 अपॉन A3 B4. 12 प्लस इंटू मायनस मायनस 4 × 2 8 अपॉन 7. तर 12 - 8 म्हणजे 4. हे झाले 4/7. सिम्प्लिफाय होत नाही, 4/7च राहील. आणि वाय ए आहे 3, y2 पण आहे 3च प्लस बी आहे 4 आणि y1 आहे -5 अपॉन 3 + 4 इक्वल टू 3 × 3 9 प्लस इंटू मायनस मायनस 4 × 5 27. तर हे आलं आहे 9 - 20 म्हणजे -11/7. तर हा मायनस मी मध्ये घेऊन घेतो. न्यूमरेटर किंवा डिनॉमिनेटर निगेटिव्ह असेल फ्रॅक्शनचा तर पूर्ण फ्रॅक्शन निगेटिव्ह असतं.
तर देअरफोर एचे कोऑर्डिनेट झाले मग 4 7, दुसरा कोऑर्डिनेट झाला -11/7. आता याच्यातलं जे एक्सपेक्टेड आहे थर्ड एक्झाम्पल जे आहे ते तुम्ही करावं. मी आता याच्या थर्ड एक्झाम्पलकडे येतो. फाइंड द रेशो इन विच पॉईंट T -1 6 डिवाइड्स द लाईन सेगमेंट जॉईनिंग द पॉईंट्स P अँड Q. आत्तापर्यंत काय होतं, सेक्शन फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय काय दिलं जातं. सेक्शन फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला त्या एखादा पॉईंट ऑफ डिव्हिजन जो आहे तो पॉईंट ऑफ डिव्हिजन ज्या रेशोमध्ये डिव्हाइड करतो, इथे थर्डचं सोल्युशन, इथे एक सेगमेंट आहे, त्या सेगमेंटचं नाव आहे PQ. P आणि Q या दोघांना जोडणारा सेगमेंट आहे. Pचे कोऑर्डिनेट्स आहेत -3 10, Qचे कोऑर्डिनेट्स आहेत 6 -8 आणि एक पॉईंट ऑफ डिव्हिजन आहे T. हा T जो आहे याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिले आहेत -1 6 आणि हा या सेगमेंट PQला कोण्या रेशोमध्ये डिवाईड करतो तो रेशो काढायचा आहे. म्हणजे आत्तापर्यंत कसं असते सेक्शन फॉर्म्युला कसा असतो, आपल्याला सेक्शन फॉर्म्युला असतो या पॉईंट ऑफ डिव्हिजनचे कोऑर्डिनेट काढण्यासाठी. पॉईंट ऑफ डिव्हिजनचे कोऑर्डिनेट्स दिले नसतात, एंड पॉईंट्सचे कोऑर्डिनेट्स दिले असतात दोन्ही एंड पॉईंट्सचे, आणि हा पॉईंट ऑफ डिव्हिजन सेगमेंटला कोण्या रेशोमध्ये डिवाईड करतो तो रेशो दिला असतो. तर इथे एक वेगळं गणित आहे. इथे एंड पॉईंट्सचे कोऑर्डिनेट्स दिले आहेत आणि जे Tचे कोऑर्डिनेट्स काढायचे नाही आपल्याला ते पण दिले आहे, आणि हा पॉईंट टू सेगमेंट PQला कोण्या रेशोमध्ये डिवाईड करतो तो रेशो आपल्याला काढायचा आहे. म्हणजे हा MS/N रेशो काढायचा आहे. तर हा रेशो काढायला आपण काय करू, सोल्युशन घेऊ. लेट Pचे कोऑर्डिनेट्स घेऊ आपण x1 y1, Qचे कोऑर्डिनेट्स घेऊ आपण x2 y2. तर हे कोऑर्डिनेट्स आहेत x1 y1 -3 10 दिले आहेत आपल्याला. हे कोऑर्डिनेट आहेत 6 -1 आणि Tचे पण कोऑर्डिनेट्स दिले आपल्याला जे आपण xy घेणार आहे, आणि हे कोऑर्डिनेट्स आहेत -1 6 आणि MS/N हा रेशो म्हणजे हा T पॉईंट सेगमेंट PQला ज्या रेशोमध्ये डिवाईड करतो तो रेशो आपल्याला काढायचा आहे. तर तिथे सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन. तर इथे काय करायचं, हा पॉईंट XY जो आहे, हा पॉईंट T जो आहे पॉईंट ऑफ डिव्हिजन, याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला काढायचे नाही. याचं फक्त हा यानी या सेगमेंटला कोण्या रेशोमध्ये डिवाईड केलं ते काढायचं आहे. तर याचे कोऑर्डिनेट काढायचे असते तर मी या Tचा X कोऑर्डिनेट काढायचा फॉर्म्युला घेतला असता, Tचा Y कोऑर्डिनेट काढायचे 2 फॉर्म्युले घेतले असते, जसे आपण इथे प्रत्येक ठिकाणी घेतले. इथे मला Tचे कोऑर्डिनेट्स नाही काढायचे, हा रेशो काढायचा. तर मग आपण काय करायचं, हा पॉईंट ऑफ डिव्हिजन जो आहे T याच्या X कोऑर्डिनेट काढायचा फॉर्म्युला घ्यायचा किंवा Y कोऑर्डिनेट काढायचा फॉर्म्युला घ्यायचा. एकच फॉर्म्युला घ्यायचा, तुम्हाला हा पॉईंट T सेगमेंट PQला ज्या रेशोमध्ये डिवाईड करतो तो रेशो भेटून जाईल. तर मी काय करतो, हा T पॉईंट जो आहे याचा X कोऑर्डिनेट काढायचा फॉर्म्युला घेतो फक्त X. तर तो फॉर्म्युला होईल mx2 प्लस nx1 अपॉन m+n. आता याच्यात किमती टाकू आपण. तर X जो आहे हा Tचा X कोऑर्डिनेट आहे, हा आहे -1. m आपल्याला माहीत नाही. x2 म्हणजे Qचा X कोऑर्डिनेट हा आहे 6 प्लस n आपल्याला माहीत नाही. x1 माहिती आहे आपल्याला, x1 आहे -3. म्हणजे या पॉईंट ऑफ डिव्हिजनचे कोऑर्डिनेट काढायचे नसतील, फक्त ज्या रेशोमध्ये डिवाईड केलं ते काढायचं असेल तर या पॉईंट ऑफ डिव्हिजनचा X काढायचा किंवा Y काढायचा फॉर्म्युला घ्यायचा. मी X काढायचा फॉर्म्युला घेतला फक्त इथे, आणि m+n इथे तसंच राहील. मग m+n आपण इकडे घेऊ, -1 हे होईल मग मायनस इंटू m+n. -1 म्हणजे -1नी या हे m+n डिवायडेड बाय आहे, हे इकडे इंटू होईल. म्हणजे मायनसनी या m+nला तुम्ही मल्टिप्लाय कराल. हे ब्रॅकेटमध्ये ठेवावं लागेल तुम्हाला, कारण हा बायनोमियल आहे. m+n आणि -1चं प्रोडक्ट होईल -m+n. नंतर हे m×6 म्हणजे 6m, प्लस इंटू मायनस म्हणजे मायनस, आणि 3 × n म्हणजे 3n. आता आपण काय करू की हे सॉल्व करून घेऊ याला. हे इथे मायनस इंटू प्लस मायनस
मायनस इंटू प्लस मायनस एम, नंतर मायनस इंटू प्लस मायनस एन इक्वल टू 6m मायनस 3n. आता मी काय करतो, एमची टर्म इकडे घेतो, म्हणजे मायनस एम प्लस 6m मी इकडे घेतो, मायनस 6m इक्वल टू हे मायनस 3n इकडे तसेच आहे, हा मायनस एन मी इकडे घेतो, हा प्लस एन होईल. आता मायनस एम मायनस 6m म्हणजे मायनस 7m आणि मायनस 3n प्लस एन म्हणजे मायनस 2n. मायनस मायनस कॅन्सल करा म्हणजे 7m इक्वल टू 2n. आता हा इंटू 2 इकडे घ्या डिवायडेड बाय, इंटू एन इकडे घ्या डिवायडेड बाय एन होईल, इंटू 7 इकडे घ्या डिवायडेड बाय 7 होईल, म्हणजे दॅट इज इंटू 7 इकडे घ्यायचा आपण, हा वर आहे तर खाली जाईल, आणि इंटू एन आपण इकडे घ्यायचा आहे, हा वर आहे तर खाली येईल, म्हणजे एम बाय हा इंटू एन इकडे डिवायडेड बाय एन होईल इक्वल टू 2 इकडे होतं, आणि हा इंटू 7 इकडे घेतला, हा इकडे आला, म्हणजेच रेशो मिळाला m:n इक्वल टू 2:7. म्हणजे याचा अर्थ झाला, उत्तर लिहू मग आपण इथे की दॅट इज पॉईंट T divides sec PQ in the ratio 2:7. नंतर नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊ आपण. की पॉईंट P इज द सेंटर ऑफ द सर्कल. एक फिगर काढल्यावर तुमच्या लक्षात येईल हे फोर्थ एक्झाम्पलकडे आलो आहे मी. पॉईंट P इज द सेंटर ऑफ द सर्कल. पॉईंट P हे सर्कलचं सेंटर आहे, अँड सेग AB इज अ डायमीटर. एक सर्कल आहे, P त्याचा सेंटर आहे आणि AB हा डायमीटर आहे. नंतर फाइंड कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट B if coordinates of point A and P are 2, -3 and -2, 0 respectively. तर हा A जो आहे याचे कोऑर्डिनेट्स दिले आहेत आपल्याला 2, -3, आणि हा B जो आहे याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला काढायचे आहे, आणि Pचे कोऑर्डिनेट्स दिले आहेत आपल्याला -2, 0. आता हे Aचे कोऑर्डिनेट्स घेणार आहे मी x1, y1, बीचे कोऑर्डिनेट्स घेणार आहे मी x2, y2 जे आपल्याला काढायचे आहे, आणि हा पॉईंट P जो आहे याचे कोऑर्डिनेट घेणार आहे मी xy. हे घेतो आहे मी फोर्थ एक्झाम्पल. तिथे याचं सोल्युशन घेतो मी. लेट एचे कोऑर्डिनेट्स जे दिले आपल्याला 2, -3 हे घेऊ आपण x1, y1. पॉईंट B जो आहे याचे कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत. P सेंटर असलेला सर्कल आहे, AB त्याचा डायमीटर आहे, H आणि Pचे कोऑर्डिनेट्स दिले आहे, Bचे कोऑर्डिनेट्स काढायचे. तर Bचे कोऑर्डिनेट्स घेतो आहे मी x2, y2 जे आपल्याला काढायचे आहे, क्वेश्चन मार्क देतो. नंतर Pचे कोऑर्डिनेट्स आहेत -2, 0 जे घेतो आहे मी xy, आणि मग इथे लिहितो. तुम्हाला एक फॅक्ट जॉमेट्रीमधली लक्षात घ्या की डायमीटर सर्कलला इन्फायनाईट काढता येतात, आणि प्रत्येक डायमीटरचा हा सेंटर जो असतो सर्कलचा, हा प्रत्येक डायमीटरचा मिड पॉईंट असतो. सेंटर इज द मिड पॉईंट ऑफ एव्हरी डायमीटर. मी इथे लिहितो P इज द सेंटर अँड seg AB इज द डायमीटर ऑफ सर्कल. ही फॅक्ट माहीत पाहिजे की सेंटर जो असतो हा डायमीटरचा मिड पॉईंट असतो. प्रत्येक सर्कलचा सेंटर हा त्याच्या डायमीटरचा मिड पॉईंट असतो. मग P इज द सेंटर अँड सेग AB इज द डायमीटर ऑफ सर्कल. देअरफॉर याचा अर्थ झाला मग P इज द मिड पॉईंट ऑफ सेग AB. P हा सेगमेंट ABचा मिड पॉईंट झाला. देअरफॉर बाय मिड पॉईंट फॉर्म्युला, मिड पॉईंट फॉर्म्युल्याने मिड पॉईंटचे कोऑर्डिनेट काढायचा फॉर्म्युला असतो. मिड पॉईंटचा जो x कोऑर्डिनेट असतो तो असतो
एंड पॉईंटचा कोऑर्डिनेट्सची सम, एंड पॉईंटच्या एक्स कोऑर्डिनेट्सची सम डिवायडेड बाय 2. म्हणजे मिड पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट असतो, एंड पॉईंट्सच्या एक्स कोऑर्डिनेट्सची सम बाय 2. म्हणजे मिड पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट हा एंड पॉईंट्सच्या एक्स कोऑर्डिनेट्सचीचं ॲव्हरेज असते. मग हा पी मिड पॉईंट आहे, त्याचा एक्स कोऑर्डिनेट होईल x1 प्लस x2 बाय 2, आणि याचा वाय कोऑर्डिनेट काढायचा फॉर्म्युला होईल, याचा वाय कोऑर्डिनेट y1 प्लस y2 बाय 2. आता यांनी तुम्हाला इथे सेगमेंटच्या एंड पॉईंट्सचे कोऑर्डिनेट्स दिले असतील तर मिड पॉईंटचे कोऑर्डिनेट काढता येतात, आणि मिड पॉईंटचे कोऑर्डिनेट आणि एका एंड पॉईंटचे कोऑर्डिनेट दिले असतील तर दुसऱ्या एंड पॉईंटचे कोऑर्डिनेट काढता येतात. मिड पॉईंट फॉर्म्युलाच वापरायचा. तर इथे मिड पॉईंटचे आणि एका एंड पॉईंटचे कोऑर्डिनेट दिलेले आहे, दुसऱ्या एंड पॉईंटचे काढायचे. तर एक्स काय आहे आपल्याजवळ, इथे पाहू शकता आणि इथे पण पाहू शकता. एक्स आहे तुमच्याजवळ -2, x1 आहे तुमच्याजवळ 2, x2 तुम्हाला माहीत नाही, काढायचा आहे बाय 2. त्याला सोडून घेऊ आपण, हा 2 इकडे घ्या, होईल -2 × 2 = 2 + x2, होईल -4 = 2 + x2. 2ला इकडे घेऊन घ्या, -4 - 2 = x2. म्हणजे सरळ करून घ्यायला x2 फक्त असं पलटून घेऊ आपल्याला, x2 = -6. याचा पहा बी जो एंड पॉईंट होता डायमीटरचा, त्याचा x2 कोऑर्डिनेट म्हणजे पहिला कोऑर्डिनेट तुम्हाला मिळाला. अँड आता इकडे सोडवा, y आहे म्हणजे मिड पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट, तो आहे 0 = y1 आहे -3 प्लस y2 आपल्याला काढायचा आहे बाय 2. आता हा 2 इकडे घ्या, 0 × 2 याला लागेल तर असा डिवाईड करा, 2 इकडे येईल, 0 × 2 होऊन जाईल, -3 + y2. 2 × 0 0 = -3 + y2. मग हा -3 इकडे घ्या, म्हणजे 0 + 3, -3चा +3 झाला =y2. त्याला सरळ करून घ्या, मग दॅट इज y2 = 0 + 3 म्हणजे 3. मग देअरफोर बीचे कोऑर्डिनेट्स जे आपण x2 y2 घेतले होते ते कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळाले. x2 आहे -6 आणि y2 आहे 3. म्हणजे हा सर्कल होता पी सेंटर असलेला, पीचे कोऑर्डिनेट दिले होते, एचे दिले होते, बीचे विचारले होते. तर मिड पॉईंट फॉर्म्युल्याने मी बीचे कोऑर्डिनेट्स काढले. आता पुढचा आहे फाइंड द रेशो इन विच point P K7 divides the segment joining A 8, 9 and B 1, 2. Also find K. आता बघा हे एक्झाम्पल जे आहे ते याच्यासारखं आहे, थर्डसारखं. इथे आपल्याला एक पॉईंट टी दिला होता जो सेगमेंट पी क्यूला डिवाईड करतो, आणि या टीचे आणि एंड पॉईंटचे कोऑर्डिनेट दिले होते, आणि हा टी पॉईंट कोण्या रेशोमध्ये डिवाईड करतो ते विचारलं होतं. तर इथे आपण पॉईंट ऑफ डिव्हिजनचा चे कोऑर्डिनेट्स काढायचे, जे फॉर्म्युले ते एक्स आणि वाय, त्याच्यापैकी एक फॉर्म्युला वापरला होता एक्सचा. पण इथे सेम एक्झाम्पल आहे याच्यासारखं, फक्त इथे टीच्या जागी जो पी पॉईंट दिला त्याचा के कोऑर्डिनेट म्हणजे एक्स कोऑर्डिनेट तुम्हाला दिलेला नाही आहे, तो एक्स कोऑर्डिनेट पहिले काढावा लागेल. म्हणजे इथे एक्स कोऑर्डिनेट काढायला पहिल्यांदा तुम्हाला इथे दोन्ही फॉर्म्युले तुम्हाला वापरावे लागतील. आपण याला सोडू या एक्झाम्पलला. एक तुमचं असं एक्झाम्पल आहे, याची फिगर काढली तर तुमच्या लक्षात येईल, फिगर काढणं काही जरुरी नाही, जसं काढली तर तुमच्या लक्षात येईल की एक सेगमेंट ए बी आहे, याचे सेगमेंट ए बीचे एंड पॉईंटचे कोऑर्डिनेट दिलेले आहे. एचे आहे 8, 9 जे आपण x1 y1 घेणार आहे. बीचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत तुम्हाला 1, 2 जे तुम्ही x2 y2 घेणार आहे. आणि एक पी पॉईंट आहे जो या सेगमेंट ए बीला कोण्या रेशोमध्ये डिवाईड करतो ते तुम्हाला काढायचं आहे. आणि याचे पीचे कोऑर्डिनेट जे दिले आहे ते आहेत K7. एक एक्स कोऑर्डिनेट के आहे, बी वाय कोऑर्डिनेट 7 आहे, आणि आपल्याला हा के काढायचा आहे, म्हणजे या पॉईंट ऑफ डिव्हिजनचा एक्स कोऑर्डिनेट काढायचा आहे, आणि कोण्या रेशोमध्ये हा डिवाईड करतो सेगमेंट ए बीला तो रेशो पण काढायचा आहे. तर सोल्युशन घेऊ आपण. लेट ए कोऑर्डिनेट्स 8, 9 कोऑर्डिनेट्स x1 y1, बी कोऑर्डिनेट्स दुसरा एंड पॉईंट जो आहे 1, 2, याचे कोऑर्डिनेट घेऊ आपण x2 y2. नंतर हे जे आहेत हे एक्स वाय घेणार आहे आपण, जे के भेटेल आपल्याला. नंतर पॉईंट ऑफ डिव्हिजन आहे पी,
याचे कोऑर्डिनेट्स घेणार आहे आपण K7, जे आपण XY घेणार आहे. आणि M/N म्हणजे ह्या पॉईंट Pने सेगमेंट ABला कोणत्या रेशोमध्ये डिवाईड केलं तो रेशो आपल्याला काढायचा आहे. तर बाय आता इथे पहा, K काढायचं असेल तुम्हाला, तर तुम्हाला आता इथे पहिल्यांदा K काढायला बाय सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन. आता बघा, तुम्हाला इथे या पॉईंट ऑफ डिव्हिजनचा एक्स कोऑर्डिनेट K दिला आहे आणि तुम्हाला विचारलं आहे की हा Kची पण व्हॅल्यू. आता हा K पॉईंट ऑफ डिव्हिजनचा जर एक्स कोऑर्डिनेट माहिती असता तर मला मग हा रेशो भेटला असता M/N एक्सचा फॉर्म्युला घेऊन. इथे पॉईंट ऑफ डिव्हिजनचा K कोऑर्डिनेटच मला काढायचा आहे, त्याच्यामुळे मी एक काम करतो, पॉईंट ऑफ डिव्हिजनचा एक्स काढायचा फॉर्म्युला घेत नाही, मला वाय कोऑर्डिनेट दिला आहे पॉईंट ऑफ डिव्हिजनचा. तुम्ही पहिल्यांदा हा रेशो काढणार आहे M/N. तर मी इथे मगाशी मला हे दोन्ही कोऑर्डिनेट माहिती होते थर्ड एक्झाम्पलमध्ये, म्हणून मी एक्स कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला घेऊन हा रेशो काढला होता. इथे मला हा रेशो काढायचा आहे की हा पॉईंट या सेगमेंटला कोण्या रेशोमध्ये डिवाईड करतो. तो रेशो काढायला मला पॉईंट ऑफ डिव्हिजनचा कोऑर्डिनेट माहीत पाहिजे. इथे एक्स कोऑर्डिनेट मला माहीत नाही, त्याच्यामुळे एक्सचा फॉर्म्युला घेऊन मला चालणार नाही. इथे वाय कोऑर्डिनेट माहिती आहे, तर मग सेक्शन फॉर्म्युल्याने मी पॉईंट ऑफ डिव्हिजनचा वाय कोऑर्डिनेट काढायचा फॉर्म्युला घेतो. तर हा फॉर्म्युला घेऊन मी जेव्हा सोडवेल तर मला हा रेशो भेटेल M/N, म्हणजे या पॉईंटनी या सेगमेंटला कोण्या रेशोमध्ये डिवाईड केला. तो रेशो मिळाला की मग आपण एक्स कोऑर्डिनेट काढू, जो आपल्याला K दिला आहे त्या Kची आपण किंमत काढू. तर My2 प्लस Ny1 अपॉन M+N. तर वाय माहिती आहे तुम्हाला 7, पॉईंट ऑफ डिव्हिजनचा वाय कोऑर्डिनेट. M माहीत नाही, Y2 माहीत नाही तुम्हाला, Y2 माहिती आहे तुम्हाला, तो आहे 2, प्लस N माहीत नाही आहे, Y1 माहिती आहे तुम्हाला 9 अपॉन M+N. तर M+N इकडे घ्या, म्हणजे 7 इंटू M+N होईल इक्वल टू M इंटू 2 म्हणजे 2M प्लस इंटू प्लस प्लस N इंटू 9 म्हणजे 9M. इथे सोडवतो मी साईडला त्याला. आता बघा, 7 इंटू M म्हणजे 7M प्लस इंटू प्लस म्हणजे प्लस 7 इंटू N म्हणजे 7N इक्वल टू 2M प्लस 9N. आता Mच्या टर्म्स एका साईडला, म्हणजे 7M हे प्लस 2M इकडे मायनस 2M इक्वल टू 9N प्लस 7N इकडे मायनस 7N. तर 7M मायनस 2M म्हणजे झाले 5M इक्वल टू 9N मायनस 7N म्हणजे 2N. आता इंटू N इकडे घ्या, इंटू 5 इकडे घ्या, म्हणजे M/N इंटू N इकडे डिवायडेड बाय N झाला, इंटू 5 इकडे डिवायडेड बाय 5, 2/5 दॅट इज M/N इक्वल टू 2:5. हे एक आन्सर मिळालं तुम्हाला. जो क्वेश्चन होता तुमचा की पॉईंट P जो आहे तो सेगमेंट ABला या 2:5 रेशोमध्ये डिवाईड करतो. आता तुम्हाला Kची व्हॅल्यू काढायची आहे. तर इथे मी वायचा फॉर्म्युला का घेतला, सेक्शन फॉर्म्युलामधला पॉईंट ऑफ डिव्हिजनचा वाय कोऑर्डिनेट काढायचा फॉर्म्युला घेतला मी हा रेशो काढायला, कारण तो कोऑर्डिनेट मला माहिती होता. जर एक्सचा फॉर्म्युला घेतला मी थर्ड एक्झाम्पलमध्ये घेतला तसा, तर मग आपल्याला तिथे आन्सर मिळालं नसतं, म्हणजे कोण्या रेशोमध्ये डिवाईड करतो ते उत्तर आपल्याला मिळालं नसतं. आता इथे दुसरा आपण हे घेऊ, अँड एक्स काढायचा फॉर्म्युला घेतो. आता MX2 प्लस NX1 अपॉन M+N. तर एक्स K आहे, M तुमचा 2:5 रेशो आला, म्हणजे 2. X2 किती येते, आणि तर X2ची व्हॅल्यू आपल्याला टाकायची आहे. X2 म्हणजे तो आहे 1 प्लस N आपला 5 आहे, आणि X1 जो आहे तो आहे एचा एक्स कोऑर्डिनेट, तो आहे 8. आणि बघू, आणि डिवायडेड बाय M+N हे 2 + 5 इक्वल टू 2 प्लस इंटू प्लस प्लस
5 into 8 40 upon 7, 42 by 7 equal to 6. therefore k equal to 6. म्हणजे आपला आन्सर आहे. thus point P divides seg AB in the ratio 2:5 and k equal to 6. तर अशा पद्धतीने आपण हे आता 5 एक्झाम्पल्स घेतलेले आहे. उरलेले एक्झाम्पल्स जे आहे तर एक 6th एक्झाम्पल आपण घेऊनच टाकू. खूप सोपं आहे. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉईंट ऑफ सेगमेंट जॉइनिंग द पॉईंट्स 22, 20 अँड 0, 16. एक सेगमेंट आहे. तर त्या सेगमेंट्सला एंड पॉईंट्सच्या नावं दिले नाही आहेत. तर हा 5th प्रॉब्लेम मी घेतो आहे आता. तो प्रॉब्लेम असा आहे. फाइंड कोऑर्डिनेट्स ऑफ सेगमेंट जॉइनिंग द पॉईंट्स 22, 20 अँड 0, 16. तर आपण असं करू. इथे लेट हे जे 2 पॉईंट्स दिले एंड पॉईंट घेऊ आपण. लेट ए कोऑर्डिनेट्स 22, 20 कोऑर्डिनेट्स x1, y1. बी दुसरा एंड पॉईंट जो आहे त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 0, 16. याला नाव पण दिलं आहे मी बी पॉईंट. हे कोऑर्डिनेट घेऊ आपण x2, y2. आणि इथे पहिले हे लिहून घेऊ आपण. इथे इकडे लिहिलं तरी चालेल. लेट एम कोऑर्डिनेट्स XY बी द मिड पॉईंट ऑफ, म्हणजे 2 पॉईंट्स दिले होते आपल्याला 22, 20, 0, 16. या 2 पॉईंटना जोडणाऱ्या सेगमेंटच्या मिड पॉईंटचे आपल्याला कोऑर्डिनेट्स विचारले. तर हा एंड पॉईंट याला ए नाव दिलं आपण. कोऑर्डिनेट x1, y1 घेतला. या पॉईंटला बी नाव दिलं. कोऑर्डिनेट x2, y2 घेतले. आणि एमचे कोऑर्डिनेट जो मिड पॉईंट आहे सेगमेंट ए बीचा त्याचे कोऑर्डिनेट XY घेतले. लेट एम, कारण मिड पॉईंटला नाव नव्हतं ते घेतलं आपण इथे. आणि कोऑर्डिनेट पण घेतले त्याचे. बी द मिड पॉईंट ऑफ सेग ए बी. therefore by midpoint formula x कोऑर्डिनेट काढायचा फॉर्म्युला होईल मग x1 प्लस x2. मिड पॉईंटचा x कोऑर्डिनेट असतो. एंड पॉईंटच्या x कोऑर्डिनेट्सची सम डिवायडेड बाय 2. म्हणजे मिड पॉईंटचा x कोऑर्डिनेट असतो एंड पॉईंटच्या x कोऑर्डिनेटचा ॲव्हरेज. आणि मिड पॉईंटचा y कोऑर्डिनेट असतो एंड पॉईंट्सच्या y कोऑर्डिनेटचा ॲव्हरेज. तर x1 आहे तुमच्याकडे 22 प्लस x2 आहे 0/2 म्हणजे 22/2. म्हणजे मिड पॉईंटचा x कोऑर्डिनेट आला 11 आणि मिड पॉईंटचा y कोऑर्डिनेट येईल 20 प्लस 16/2 म्हणजे 36/2 म्हणजे 18. म्हणजेच एम जो मिड पॉईंट होता या 2 पॉईंटना जोडणाऱ्या सेगमेंटचा. देअरफोर कोऑर्डिनेट्स ऑफ midpoint M R XY म्हणजेच x कोऑर्डिनेट 11 आणि y कोऑर्डिनेट 18. अशा पद्धतीने आता हे 6 प्रॉब्लेम्स आपण कंप्लीट केले. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सेंट्रॉइड फॉर्म्युला शिकवणार आहे. एक लास्ट फॉर्म्युला आहे तो. आणि सेंट्रॉइड फॉर्म्युला शिकवला की आपण या चॅप्टरच्या लास्ट टॉपिककडे येऊन जाऊ. आणि मग हे एक्झाम्पल 7 पासूनचे 7 नंतर 8, 9, 10, 11 आणि 12 आपण कंप्लीट करू. हे पुढचं आपल्याला स्लो वगैरे नाही आहे. डायरेक्ट आपण प्रॉब्लेम सेटकडे येऊ. आणि प्रॉब्लेम सेटमधले बरेचसे एक्झाम्पल्स तुमचे कमी झालेले आहेत. तर तसे पण याच्यामध्ये 22 एक्झाम्पल्स आहेत. तर ते एक्झाम्पल्स आपण कंप्लीट करू लवकर 30 तारखेपर्यंत हा चॅप्टर आपला कंप्लीट व्हावा.